किती रुपये घेतले का? 50. मस्त दिसायली का आपली बाई? ओळखू बी आणि रडली का काय? मग केस आहे ना बा तुझ्या अंगा. तर नमस्कार मित्रांनो, हे बघा इथं रोहिणी बसलेली आहे आणि रोहिणीला आता कैरी आणावायला लागली. रोहिणी काय आणू सगळं कशाला? होते खाल्ले संपले. आणि कोण बसली तू अशी किचन वाटेवर? सहज पोटाला त्रास व्हायला. हा त्रास व्हायला. मग दवाखान्यात चाल ना. आव एखाद दिवस होतं काही नसतं. आहे गोष्टी हे बाई कुठं बसली लवकर ये. आईला त्रास व्हायला म्हणाल ती. इकडे ना. ती म्हणा लागली काय रे आणाजो. इकडे तिथं कशाला बसली हो तू? इकडे तू. रिकाम काम काम करते हो तू? खुर्ची घे, खुर्चीवर बस. ती म्हणा लागली पोट दुखा लागलं. आवाज दुखा लागला नॉर्मल. एवढं थोडी काय मग तो 24 घंटे उभाच राहतील तू. कुठं उभा आहे आता आता तू खेळली. बसली. काय खेळी? गेम. चहा म्हणून बसले. बरं मी काय म्हणतो, तुम्ही नवरी आली काही पावनसर केलता का नाही त्यांना? नवरीला पाहुणचार केला आम्ही. हा साडी दिली. हा तुझ्या जावासाठी तो काय केलं? हा? काय केलं? माझं बाईल नाही भरपूर केलं. माझं बाई महिले नाव घेते माहितीये का तुला? काय केलं? आम्ही सांगत नाही, आम्ही गुपित देत सांग सांग असतो. सांग. गुपित देत असतो आम्ही. मग म्हणणं नाही असं. असं समर्थ्यांचं म्हणणं आहे. समोरच्याला आम्ही व्हिडिओ केला, सांगितलं काय दिलं म्हणून. कशावर? काल तिच्या पुट्टू आई घे गेला. आई गेलो का? ही पुट्टू लेत मस्त दिसती ना. राम 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 राम. पण तुम्हाला खरं सांगू का, लेकरू लहान झोपेतून उठला ना लहान लेकरू, त्याला थोडंफार समजत नसतं थोड्या वेळसाठी. काय रे? मम्मीच्या पाकिटातली घेतली त्याने. टीव्ही बंद कर रोहिणी. कोणीच नाही पाहिलं. बंद कर. बंद कर ग. हा मग म्हणणं काय आहे, आता तिला 6वा महिना लागल तर मग थोडं फिराव. नुसतं खाल्लं की झोपलं. घरात घरात की चक्र होता. नीतू मला नीतू लेत मस्त दिसतो ना. ती काय करायली मग? ती काय तुमच्या प्रश्न तू घेतल्यावर कशाची नोट का चढला हे तू गोणीवरून सांगलं गेलीस ती 500ची नोट. हे काय असं? ही सवय मोडून टाक बरं तू. 2-3 वेळा झालं तू असं असं डोक्याला हात लावणं पागल सारखं काय राहते. खूप जणांचे कमेंट आले ती भाग्यश्री पाय म्हणे किती मस्त राहते. नी रोहिणी पाय एवढ्या गावळ्या सारखी राहते. भाग्यश्रीचं नाव त्याचे 9 दिवस. काय 9 दिवस? नवीन नवीन तशीच राहील ती. नंतर बघा मग कशी होती. ते कसे हो ते नाही म्हणाल मी. ती सारखं नको राहू तू, पण थोडं व्यवस्थित तर आहे. थोडं मेकअप करत जा व्हिडिओ घ्यायच टायमाला. परत आता त्याच गोष्टी बोलू मी. ते मॅडमला पाठवलं ते कार्ड आणलेलं सरकारी कार्ड. काय म्हणे परत? काही नाही मेसेज आला नाही त्यांच्याकडे. आता परत दवाखान्यात जायचंय. हा जाता येईना. ते तुला इतके मोठे शेप आणले, चिक्कू आणले, ते कधी खायचे? संपले. खाल्ले का तो? खाल्ले मी. काय बोलती रोहिणी तू? काय नाही. मला जी गोष्ट खाऊ वाटत नाही ती कशी खाऊ मी? मग कोणती गोष्ट काय वाटेल तुला? काहीच खाऊ वाटत नाही ना मला. बळजबरीच हे करू. एका पोळीच्या वर काही खात नाही मी वरती. कोण नाही खात? नाही चल धकत. बरं दवाखान्यात जायचं आपण. विचारतो नाही आता. धकत मला. आज विचारत आपण हिला काय चालू करावं खाण्यासाठी, कारण की काहीच खायला नाही. बाहेरचा आवाज असेल तर थोडं इग्नोर मारा. आणि दुसरी गोष्ट, मला काही कोणाकोणी अपेक्षा नाही. आता धोंड्याच्या महिन्यामध्ये खूप जणांच्या कमेंट होत्या तुझ्या आईनं काय केलं त्यांच्या जावयासाठी. असं काहीच घेणदेण नाही आपल्याला. मग आपण जास्त लोकं एकी गोष्टी कवर धरून बसते हो. त्यांना थोडी माहिती काय कोणाला किती काय केलं काय नाही. काही नाही केलं. तो आहे ना बैस शांत. चल काय केलं? मी म्हणते माझ्या आईने काही नाही केलं. मग सोडून दे ना विषय. मी विषय काढ लागतोय आता. परत मला बोलायला लावते, परत मला कमेंट येते. आणि मला काही अपेक्षा बी नाही कोणा. मी आहे, मला सक्षम. मी करू शकतो माझ्यासाठी. कोणाकडून मी काही अपेक्षा ठेवत नाही. घरचे कोण नाही आणि दारचे कोण बी नाही. समजलं का? तू व्यवस्थित राहत जा फक्त, बस झालं. आता उद्यापासून काय करत जा, साडी घालत जा.
मस्त मेकअप करत जा थोडाफार आणि मग व्हिडिओ चालू करू. त्याशिवाय मी व्हिडिओ चालू करणार नाही. तुला काय समजत समज. काऊन राडा लागली ती पोरग लय बंड आणि करा लागलो ती. चालले ते उद्या आजचा दिवसच आहे कशाला. अरे मी काय बोलाल तू काय बोलते यार वेगळंच. तू म्हणते ते बंडवानी काढलंय चालले. काऊन राडा लागला तो ते विचारलं मी तुला. त्याने पैसे घेतले सानू मारलाय त्याला. पैसे कशाला चोरले. पैसे काय घेतले आजी पाहिजे. गोळ्या संपल्या का आहे अजून 8-5 दिवसाची. बर गोळे खाली थोडं तोंड पडतो हवत होते. बरं चला मी तुम्हाला 5 मिनिटांनी परत भेटतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. ने बघा नमस्कार नमस्कार. काय आजीला घेऊ किती हुशार झाली बा तू. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. आणि तुम्हाला तर माहिती आहे आम्ही पुण्याला गेलतो राहायला 6 महिन्याआधी. तर माझी खूप केस गळायची. आता गळणं खूप कमी झालेली आहे आणि डॅन्ड्रफ पण खूप व्हायचा. आता डॅन्ड्रफ पण कमी झालेला आहे. तर मी तुम्हाला सांगतो कशामुळे झालं हे. मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे, आपण जर दवाखान्यात गेलो तर डॉक्टरांची फीस वेगळी, मेडिसिनची फीस वेगळी आणि आपण जे लाईनमध्ये उभा राहतो ते तर वेगळंच. त्यावर सोल्युशन म्हणून मी माझं व्हॉट्सअप ओपन केलं. तर मधील डॉक्टरांशी मी चॅट केली. त्यांनी मला काही सिंपल प्रश्न विचारले, जसे की वय, अजून नाव आणि काय प्रॉब्लेम आहे ते पण विचार. त्यानंतर मी माझे एक स्कॅल्पचा फोटो आणि एक पुढचा फोटो टाकला. त्यांनी मला लगेच ही किट तयार करून दिली. ही किट साधारणतः 2200 रुपयात मला पडलेली आहे. ही किट माझ्या प्रॉब्लेमनुसार त्यांनी मला दिलेली आहे. तुमचा प्रॉब्लेम वेगळा असेल तर तुमची किट पण वेगळी असेल. या किटचा रिझल्ट आहे का लगेच दिसत नाही. याला तुम्हाला 5 किंवा 6 महिने यूज करावा लागेल, त्यानंतर तिचा रिझल्ट दिसतो. जर तुम्हाला व्हॉट्सअपवर क्यूअरच्या डॉक्टरांसोबत बोलायचं असेल, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकतो आणि कमेंट पण पिन करून टाकतो, तिथून तुम्ही बोलू शकता. तर लवकर जा आणि डॉक्टरांशी बोला आणि आजच तुमची किट खरेदी करा. काय बा हे बघा किती मस्त दिसायली माझी रितू. पहिल्यांदाच कटिंग केली. किती रुपये घेतले का. मस्त दिसायली का आपली बाई. ओळखू बी आणि रडली का केस आहे ना बा तुझ्या अंगावर. आम्ही शर्ट काढलं होतं लय रडली रे. कोण रडती बा तू एवढं. ए रोहिणी, रोहिणीला आवाज दे. रोहिणी तोंड कपडे कट झाले. तर बाबल्या तू कुठं घेत गो कटिंग केली का. तोंड कसं दिसायला दादाला किती. बस चला मग मला डबल भेटतो 5 मिनिटांनी. आज माझ्या बाईची टक्कल करायची. बंद कर बंद कर. खूप जणांच्या कमेंट होत्या की रामदादाच्या घराजवळ कोणी राहत असेल तर त्या ऋतूला घेऊन जा म्हणे, मी रामदादाच्या पैसे नाही. देतो. कोणीतरी सावळ्याच्या घरी जाण त्या ऋतूची कटिंग करा अशी कमेंट आली. बाई तुला कटिंग करायची हा म्हणली ना ग. ओ बा. आणि राम काय सासू सोबत असं बोलतो. रामला काय अक्कल आहे. सासू सोबत असं कोणी बोलतं का. सासूना जवळना पद्धत असते राहायची. सांगायला लागली की मला. हा मी नाही सांगणार. आम्ही अजून आमच्या दवायला बोलत नाही. बर तुला एक प्रश्न विचारतो आहे. ओम भाऊ मध्ये मायामध्ये काय तर फरक दिसतो तुला का नाही दिसत. दिसत हा मग सोडून द्यायचा विषय. दिसत ना मग विषय सोडून द्यायचा ना. मग विषय सोडला ना. हा हे बघ कशी बस. ओ पिट्टू नमस्कार कर बा. नमस्कार. हे जे कलर केलेलं नाही परीने केलेलं आहे. तुला म्हणलं ना ते ड्रेस घालू नको. कोणता ड्रेस त्यो भाई आता चाललेला ड्रेस घालू म्हणतो बाप्पा. ते येऊन जाऊन ते लाल ड्रेस तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. ने बघा
नमस्कार नमस्कार. का आजीला घेऊ? किती हुशार झाली बा तू. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आणि तुम्हाला तर माहिती आहे आम्ही पुण्याला गेलतो राहायला 6 महिन्याआधी. तर माझी खूप केस गळायची. आता गळणं खूप कमी झालेलं आहे आणि डॅन्ड्रफ पण खूप व्हायचा. आता डॅन्ड्रफ पण कमी झालेला आहे. तर मी तुम्हाला सांगतो कशामुळे झालं हे. मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे, आपण जर दवाखान्यात गेलो तर डॉक्टरांची फीस वेगळी, मेडिसिनची फीस वेगळी आणि आपण जे लाईनमध्ये उभा राहतो ते तर वेगळंच. त्यावर सोल्युशन म्हणून मी माझं व्हॉट्सअप ओपन केलं. तर मधील डॉक्टरांशी मी चॅट केली. त्यांनी मला काही सिंपल प्रश्न विचारले, जसे की वय, अजून नाव आणि काय प्रॉब्लेम आहे ते पण विचार. त्यानंतर मी माझे एक स्कॅल्पचा फोटो आणि एक पुढचा फोटो टाकला. त्यांनी मला लगेच ही किट तयार करून दिली. ही किट साधारणतः 2200 रुपयात मला पडलेली आहे. ही किट माझ्या प्रॉब्लेमनुसार त्यांनी मला दिलेली आहे. तुमचा प्रॉब्लेम वेगळा असेल तर तुमची किट पण वेगळी असेल. या किटचा रिझल्ट आहे का लगेच दिसत नाही. याला तुम्हाला 5 किंवा 6 महिने यूज करावा लागेल, त्यानंतर तिचा रिझल्ट दिसतो. जर तुम्हाला व्हॉट्सअपवर क्यूअरच्या डॉक्टरांसोबत बोलायचं असेल, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो आणि कमेंट पण पिन करून टाकतो, तिथून तुम्ही बोलू शकता. तर लवकर जा आणि डॉक्टरांशी बोला आणि आजच तुमची किट खरेदी करा.